हाय नमस्कार. आज मी दाखवणार आहे व्हेज मंचुरियन. ही पत्ता कोबी घेतलेली आहे मी क्रश करून, आणि ही शिमला मिरची आहे, ही पण घेतली क्रश करून. हा एक छोटासा कांदा आहे, 2-3 मिरच्या आहे, याला कापून घेतलेले आहे. आता यामध्ये शिमला मिरची पण टाकूया. हे कांदे मिरची पण टाकायचे. थोडा सांबार, अदरक लसूणचा पेस्ट, हा 1 चम्मच हळद पावडर आहे, अर्धा चम्मच जिरा पावडर आहे, अर्धा चम्मच धनी पावडर आहे, 1 चम्मच लाल मिरची पावडर आहे, हे पण यामध्ये टाकायचं. चवीनुसार मीठ, हा मैदा आहे, मैदा आहे, याला छान मिळवून घ्यायचं. आता पाणी न टाकता मिळवून घ्यायचं. हा कॉर्नफ्लॉवर आहे, थोडा टाकत आहे यामध्ये, याला छान मिळवून घ्यायचं आहे. पाणी न टाकताच मिळवून घ्यायचं, यालाच पाणी सुटत असते. आता हा मऊ मऊ लादा केलेला आहे मी, गोळा झालेला आहे तयार. आता याचे छान लहान लहान गोळे करून घ्यायचे, मंचुरियन गोळे. हे बघा, असे लहान लहान छोटे. आता हे आपले मंचुरियन गोळे तयार झालेले आहे. आता याला आपण तेलात फ्राय करून घेऊया. तेल गरम झालेलं आहे आपलं, हे बघा. फ्राय झालेले आहे, हे बघा. काढून घेत आहे मी आता. आता आपण मंचुरियन फोडणीला टाकूया. हा लसूण आहे, हा लसूण टाकलेला आहे, 4 ते 5 कळ्या. याला छान होऊ द्यायचं. लसूण झालेलं आहे. अर्धा चम्मच लाल मिरची पावडर आहे, चुटकीभर हळदी पावडर आहे, स्वादानुसार मीठ आहे. याला छान मिळवून घ्यायचं. आणि ही थोडी कोबी आणि शिमला मिरची आहे, याला होऊ द्यायचं थोडं. कॉर्नफ्लॉवरचं पेस्ट केलेला आहे मी, हा पण यामध्ये टाकायचा आहे. हे मंचुरियन आहे, हे टाकायचे यामध्ये. शेजवान चटणी आहे, ही टाकत आहे यामध्ये. टमाटर केचप आहे, आपण यामध्ये टाकायचा. सोया सॉस आहे, आपण टाकायचा यामध्ये. थोडं अद्रक लसूण आहे, आपण यामध्ये टाकायचं.
थोडा सांबार. आता याला छान मिळून घ्यायचं आहे. थोडं पाणी टाकायचं. आता आपले व्हेज मंचुरियन तयार झालेले आहे. थोडा सांबार टाकायचा. अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.